dignitaries on the dais, all the educators and dear students. Today we have honor and privilege that we are having to have such a distinguished personality among us. He belongs to the ISKCON Foundation and throughout his career, he has given very valuable sessions in various schools. And today, he is with us. So, good clap for him, first of all. So, it's my duty to introduction himself. So, without wasting time, I would like to introduce Honorable Jagdish Deshmukh sir. Jawahar Navode Vidyalaya Jadavite Sanghi आम्ही 1998 मध्ये त्यांचं कंप्लीट केलं. Thereafter, he completed his CPAP in 2000 from Art Science Faculty. Thereafter, he went for engineering, VJTI College. He has completed BTech in 2004. And पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 8 वर्षाची लेक्चरशिप. न्यूज क्लॅप फॉर we have very knowledgeable person with us, and from 2012 to 2017 समाजात भगवद्गीतेच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी एस्कॉन मुंबई येथे भक्तीचे पूर्णवेळ प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. आणि 2018 ते 2023 एस्कॉन पाचोरा येथे श्री जगन्नाथ मंदिर आणि प्रचार सेवा येथे ते कार्यरत आहे. आणि 2023 पासून एस्कॉन चाळीसगाव येथे सेवा आतापर्यंत 28 राज्यातील 2070 जवाहर नवोदय विद्यालयातील गेल्या 3 वर्षात आध्यात्मिक जीवन, कौशल्य आणि मूल्यांवर प्रवचन त्यांनी केलेलं आहे. तसेच गेल्या 12 वर्षात 1000हून अधिक शाळा, महाविद्यालयांना आध्यात्मिक मूल्य शिक्षण चर्चेसाठी त्यांनी भेट दिलेली आहे. Our knowledgeable and distinguished personality, Sri Jagdish Deshmukh sir, and today in the Deshmukh Public School. So on behalf of school administration, our chairman sir, our principal madam, and all school administration, I welcome Honorable Jagdish Deshmukh sir. And today he is there to deliver a lecture on a very important topic that all you are aware very much about that. That is life values and life skill. So without wasting time, it's the time to deliver Jagdish Deshmukh sir. Please sir, forward. So stand loud. तुम्ही बसून घ्या. सर. क्लासमधून घ्या. So first of all, I thank our dear principal ma'am and chairman sir and all teachers for giving me a kind chance to come here and to give some service for you. I wish you all a good afternoon. I'm very happy to be here to see you and to get the chance to have some talks with you on life skills and life values. आपल्याच भाषेत बोलणार की सोपं जातं आपल्या भाषेत समजायला, जीवन समजायला. बोलायला तर मी इंग्लिश खूप बोलू शकतो. मी शिकवायचो कॉलेजच्या मुलांना पुणे मुंबई विद्यापीठामध्ये. मी जवाहर नवोदय विद्यालय ऐकलं तुम्ही? भुसावळला एक शाळा आपली जिल्ह्याची नवोदय विद्यालय, त्यात मी 10वीला पहिला होतो त्या शाळेमध्ये. आणि 12th सायन्स मी जे केलं जय हिंद कॉलेज धुळे इसवी सन 2000 साली. त्यावेळेस मी नाशिक डिव्हिजन बोर्डमध्ये दुसरा होतो आणि कोणताही कोचिंग क्लास नाही. माझी अभ्यासाची सवय जी होती ती होती सेल्फ स्टडी. हां, शाळा कॉलेजमध्ये शिकवतात शिक्षक तेव्हा लक्ष देऊन ऐकायचं. आणि जेव्हा जे शिकवतील त्याच्या आदल्या दिवशी मी वाचून जायचो की मॅडम काय शिकवतील, सर काय शिकवतील. उद्या आपल्या कल्पना असते की कोणता चॅप्टर चालला आहे, कोणतं टॉपिक चालला आहे, असते ना कल्पना. मग मी ते वाचून जायचो आदल्या दिवशी.
त्यामुळे होतं काय, आपण आधी वाचून गेलो असेल म्हणजे शाळेच्या आदल्या दिवशी, मग शाळेमध्ये आपल्याला क्लासमध्ये ऐकायला मन लागतं आपलं. ही कल्पना असते की सर काय शिकवतील, मॅडम काय शिकवतील, आणि जे आपल्याला समजलं नाही आदल्या दिवशी वाचताना ते आपण मग तिथे प्रश्न विचारू शकतो. पण तुम्ही पुस्तक बघितलंच नाही आहे, तुम्हाला कल्पनाच नाही खूप मॅडम काय शिकवते, कुठून शिकवते, तुमचं मन लागणार नाही, असं होतं. आणि मग त्या दिवशी क्लास झाल्यानंतर संध्याकाळी 1-1.5 तास मी आज काय शिकवलं शाळेमध्ये ते मी रिव्हिजन करणार, पुन्हा एकदा बघणार. म्हणजे आपला अभ्यास 3 वेळेस होतो आहे. आदल्या दिवशी टीचर शिकवण्याच्या आधी वाचून जायचं, म्हणजे आपल्याला काही कल्पना येते विषयाची, आणि एक गोडी पण येते, इंटरेस्ट पण येतो. हां, मला माहीत आहे आज काय शिकवतील, मग उत्सुकता पण असते. तो क्लास केव्हा होईल, मॅडम केव्हा येणार, टीचर केव्हा येणार, उत्सुकता असते. आता काय असतं, तर आपल्याला माहीतच नाही टॉपिक काय आहे, काय शिकवतील. कॅन्सल झालं चांगलं होईल असं वाटतं. आजचं कॅन्सल झालं लेक्चर चांगलं वाटतं असं मन आपलं जे आहे विचार करा. पण जर आपण वाचून गेलो आहे आधीच, आपल्याला उत्सुकता असते बसण्याची, ऐकण्याची आणि काही विचारण्याची. आणि एकदा मग चांगलं ऐकलं असेल क्लासमध्ये तर संध्याकाळी रिव्हिजन केल्यानंतर ते पक्कं आपल्या डोक्यामध्ये बसून जातं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेसची आवश्यकता कधी वाटलीच नाही. आमच्या वडिलांची शेती आहे गावाकडे, त्यावेळेस थोडी कठीण स्थिती होती, वडिलांचं उत्पन्न खूप कमी होतं, मी मोठा होतो कुटुंबामध्ये. तर मग लोन घेऊन मी शिकत होतो जय हिंद कॉलेजला असताना, 11-12 सायन्सला असताना. तर आमचे शिक्षक सांगत होते की सर, मला सांगत होते की बेटा तुला पैशांची अडचण आहे ना, मला माहीत आहे, तू पैसे देऊ नको, तुला आम्ही फ्री कोचिंग देऊ. म्हटलं फ्री कोचिंग नको, मला पैशांची इतकी अडचण नाही आहे, मला वेळ पाहिजे माझ्यासाठी. स्वाध्याय जे म्हणतो ना, स्वाध्याय सेल्फ स्टडीसाठी वेळ पाहिजे, कोचिंग नाही पाहिजे. हां, तुम्ही जे शाळेत शिकवणार ते पण खूप आहे का. बघा, आपण फक्त की नाही ऐकत गेलो, पण जर आपण स्वतः चिंतन नाही केलं, वाचन नाही केलं, मनन नाही केलं, तर ते कसं आपल्याला पक्कं डोक्यात बसणार, नाही बसणार, आणि आपला आत्मविश्वास वाढणार नाही. आणि नोट्स जे आहेत आपण स्वतः काढल्या पाहिजे, नोट्स आपण स्वतः केल्या पाहिजे. का, आपण जेव्हा स्वतः वाचून समजून नोट्स लिहिणार आपल्या भाषेमध्ये, ते लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. का, ते आपले शब्द आहे, ते आपली भाषा आहे. पुस्तकांची भाषा काय असते, साहित्यिक भाषा असते, ती दुसऱ्यांची भाषा असते. ते जशाच तसं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, आणि त्याला लक्षात ठेवणं खूप कठीण जातं. डेफिनेशन म्हणा, काही टॉपिक्स म्हणा, असतात ना, काही टॉपिक्स असतात ते आपण लक्षात ठेवणं कठीण जातं. का, ते शब्द मोठमोठे वाक्य असतात आणि ती भाषा आपली नसते. म्हणून काय केलं पाहिजे, टीचर जर शिकवलं ते ऐकायचं, आपण वाचायचं, पण नोट्स जे आहेत, आन्सर्स आपण आपल्या भाषेत स्वतः लिहायची. त्याने होतं काय, थोडा वेळ लागेल तुम्हाला आधी, पण एकदा झालं ते मग चिंता नाही, लक्षात ठेवण्याची चिंता नाही. तुमचं रिव्हिजन जे आहे 2 तासामध्ये संपूर्ण नोटबुक होऊ शकते. का, तुम्ही स्वतः विचार करून वाचून समजून लिहिलेलं आहे. असे माझी पद्धत होती अभ्यासाची. आजचा जो विषय आहे, काय विषय आहे, जीवन मूल्य आणि जीवन कौशल्य, इंग्लिशमध्ये लाईफ व्हॅल्यूज आणि लाईफ स्किल्स. मागे आवाज येतो सर चांगला व्यवस्थित, ओके. हा जो विषय आहे लाईफ स्किल्स, लाईफ व्हॅल्यूज, अतिशय महत्त्वाचा आहे. स्किल्स तर अनेक आहे, स्किल्स आर काउंटलेस, जसं स्पीकिंग स्किल्स, लिसनिंग स्किल, स्टडी स्किल्स, मेमरी स्किल्स, अशा अनेक स्किल आहेत. सिंगिंग स्किल, डान्सिंग स्किल, स्पोर्ट्स, काउंटलेस स्किल्स आर देअर. व्हॅल्यूजसुद्धा असंख्य आहे. जसं म्हणतात की प्रत्येक वस्तूचं एक मूल्य असतं, व्हॅल्यू असते. काही वस्तू कमी मूल्याच्या असतात, कमी किमतीच्या असतात, काही वस्तू जास्त किमतीच्या असतात, आणि काही अनमोल असतात. तर मुलांनो, अनमोल हे आपलं जीवन आहे. अनमोल काय, आपलं जीवन. प्रत्येक वस्तूचं काही मूल्य होऊ शकतं, पण जीवनाचं काही मूल्य होऊ शकत का, ते अनमोल आहे.
जीवन काय आहे? अनमोल. म्हणजे जगातली सर्व संपत्ती बदल्यात देऊन सुद्धा जीवन कोणी विकत घेऊ शकत नाही, हे पण जाणलं पाहिजे. म्हणून अशा अनमोल जीवनाचा उद्देश केवळ कागदाचा पैसा कमवणे असं होऊ शकत नाही. पैसा कमवणे आपली आवश्यकता असू शकते काही काळासाठी. पैसा कमवणे आपली आवश्यकता असू शकते काही काळासाठी, परंतु जीवनाचा उद्देश असू शकत नाही. तुम्ही बघा, आपल्या बुद्धीने आपण समजू शकतो की संपूर्ण विश्वामध्ये जे असंख्य पशु पक्षी आणि अनेक जीव आहेत, त्यांना जीवन जगायला एक पैसाही लागत. हत्तीचं किती मोठं पोट असतं. हत्तीचं पोट किती मोठं असतं, खूप मोठं पोट असतं हत्तीचं. मग हत्तीची फॅमिली, हत्तीचे मुलं किती मोठं असतं, त्यांचा समाज आणि त्यांचा परिवार, त्यांचं खूप मोठं असतं कुटुंब त्यांचं, हत्तीचं, वाघाचं, घोड्याचं, जंगली जे असतात ना, गेंडा, ब्रायनो जे म्हणतात, खूप मोठमोठे जीव आहेत. पण त्यांना कधी अशी समस्या होत नाही की महागाई खूप वाढलेली आहे, उत्पन्न कमी पडतं आहे, मुलांचं शिक्षणाला पैसा खूप अडचण येते आहे, असं होतं का त्यांना? का त्यांचं जीवन जे आहे ते कसं आहे? नैसर्गिक आहे. कसं आहे? नैसर्गिक, नॅचरल आहे. म्हणून त्यांना इतक्या समस्या नाही आहे जितक्या आज माणसाला समस्या आहे ना समस्या. तुम्ही कधी ऐकलं का असं गाढवाने आत्महत्या केली? आमच्या गावामध्ये एका गाढवाने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. माकडाने फाशी घेऊन आत्महत्या केली. कधी असं होईल का? नाही होत. का होत नाही? त्यांचं जीवन जे आहे कसं आहे? नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. बघा, आपण केवळ पैसा कमवून सुखी होऊ शकत नाही. आपण का? सुख हे पैशामध्ये नाही, ते समजलं पाहिजे. पैसा आपली आवश्यकता असू शकते, मी असं म्हणत नाही की नाही आम्ही कमवलं. BTech नंतर मी जे 8 वर्ष प्राध्यापक होतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुण्या मुंबईमध्ये, आम्ही कमवला पैसा, जितका आवश्यक होतं तेवढा कमवला. आता आवश्यकता नाही आहे. का? आमचं जीवन खूप सोपं केलं आहे आम्ही. आमचं जीवन खूप सोपं केलं आणि ती बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता काय आहे? की जीवनाच्या जे असतात ना आवश्यकता, ते कमी कराव्यात, जीवन सोपं बनवावं, ही बुद्धिमत्ता आहे. असं नाही की फक्त पैसा कमवून मोठा बंगला बांधून मोठी गाडी घेऊन दाखवायचं फक्त बस, ही प्रगती आहे, हे सुख आहे. हे सुख असं टिकत नाही. ते फक्त 2 दिवस नवीन असं वाटतं, हां माझा बंगला सगळ्या गावात मोठा आहे, पण त्याने काही सुख वाटत नाही वाटत. सांगायचा उद्देश आहे, मी लहानपणापासून जेव्हा समजलं की हे जीवन अतिशय अनिश्चित आहे, तर मी विचार केला, मी काय मिळवायचं, काय बनायचं की समाधान होईल, जीवनाचं सुख होईल, 2 दिवस नाही, कायमसाठी. थोडी बुद्धी मला आहे किंवा होती तेव्हा, तर मी हे समजून विचार केला होता की आपण काही असं बनायचं, काही असं मिळवायचं की आपलं काय होईल? जीवाचं समाधान होईल कायमसाठी. आणि ही बुद्धिमत्ता आहे मुलांना. केवळ 90% भेटले, 80% भेटले आणि 2 दिवस नाचलो, ते सुख टिकत नाही. ते सुख टिकत नाही. अभ्यास केला पाहिजे, अभ्यास अवश्य केला पाहिजे. आजसुद्धा आम्ही अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो. पण सांगायचं उद्देश हा, सुख जे आहे अंकांमध्ये नाही. आपला उद्देश जो पाहिजे ज्ञान घेण्याचा पाहिजे, मोटिवेशन. मला खूप वेळेस शाळेमध्ये कॉलेजमध्ये मुलं सांगतात, विचारतात, सर थोडं मोटिवेशन द्या अभ्यासासाठी. मी सांगतो, लर्निंग, शिकायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे, काही समजून घ्यायचं आहे, काही मला मिळवायचं आहे ना, काही चांगला अनुभव. हे जे असेल मोटिवेशन, आपल्या हेतू असेल, तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागेल, कधी चिंता होणार नाही. आता काय होतं आपल्या मनामध्ये, किती अंक भेटतील, किती मार्क्स भेटतील आणि मग मला कोणती पोझिशन भेटणार, किंवा कधी असं वाटतं की एक्झाममध्ये सिलेबसमध्ये काय येईल, काय नाही येणार. थोडं मला IMP भेटलं तर चांगलं होईल, IMP VIMP भेटलं चांगलं होईल, मोस्ट लाईकली क्वेश्चन्स, अपेक्षित काय प्रश्न भेटले चांगलं होईल.
काही जण काही ना असं वाटतं पेपर भेटला चांगलं होईल. अभ्यास पण नको, रेडीमेड पेपर भेटला तर चांगलं होईल आन्सर शीटसोबत. तसं आजकालचं बेईमानी वाढलेली आहे समाजामध्ये. अभ्यासाची इच्छा नाही, प्रामाणिकता नाही, केवळ नावाला फक्त डॉक्टर्सचं ना ॲडमिशन मिळावं, MBBSचं ॲडमिशन मिळावं. तुम्ही ऐकलं असेल ना पेपरला ते बातम्या ज्या येतात, नीट पेपर लीक, असे किती एक्झाम्स लीक होत असेल सांगता येत नाही. आणि कोण करतं आहे? जी लोकं अडाणी आहेत गावाकडचे ते नाही, जे प्राध्यापक प्रोफेसर पेपर सेटिंग करत आहेत, जे कोचिंग क्लासेसवाले शिकवत आहेत, लाखो पैसा कमवत आहेत. आणि जी मुलं म्हणजे धनी आहेत, श्रीमंत आहेत, ती लोकं हे बेमानी करतात. बघा असं होणारच नाही. तुम्ही हे बंद झालं बरं काय इकडचं पहिलं तर काय बघा असं होणारच नाही की कुणी बेमानी केली आणि ती पकडली जाणारच नाही, असं होत नाही. चोरी ही पकडली जाते. सत्यमेव जयते, हे सत्य आहे, सिद्धांत आहे. आपण मान्य केलं म्हणजे समजून घेतलं पाहिजे. जे समाधान, जो आनंद मेहनतीमध्ये आहे, प्रयत्नामध्ये आहे, तो कुठेच नाही आहे. आणि वास्तविक जे सक्सेस म्हणतो आपण, सक्सेस, यश, तुम्ही सगळे यशवंत शाळेची मुलं आहात, यशवंत पब्लिक स्कूल, तर तुम्ही सर्व यशस्वी आहातच का तुम्ही चांगली शाळा निवडलेली आहे तुमच्या शिक्षणासाठी. माझा अनुभव हा आहे. जरी मी नवोदय विद्यालयामध्ये टॉप केलं त्यावेळेस 10वीला, म्हणजे मी कायमच टॉप होतो, फर्स्ट सेकंड पहिलीपासून तर कायम कॉलेज 12थपर्यंत. पण अनुभव हा आहे, समाधान जे भेटलं, आनंद जो भेटला जीवनाचा, तो याच्यात नाही भेटला अंकांमध्ये. समाधान आनंद जीवनाचा भेटला जीवन समजल्यानंतर. BTechच्या वेळेस जेव्हा मी मुंबईला होतो, कॉलेजच्या हॉस्टेलला भगवद्गीता क्लास व्हायचे त्यावेळेस. 25 वर्षापूर्वी हॉस्टेलला साप्ताहिक व्हायचं, वीकली 1 तास व्हायचं भगवद्गीता क्लास. तेव्हा जीवन समजलं. आणि बघा इथे जे फोटो आहे, सुंदर पेंटिंग आहे जिजामातेचा, की जिजामाता आपल्या शिवबाला काय शिकवते आहे, गीता, रामायण, भागवतचे काही धडे शिकवते आहे. आम्ही लहानपणी तसं ते वाचलं होतं, ऐकलं होतं. जिजामातेने शिवबाला गीता, भागवत, रामायण, महाभारताचे धडे शिकवले. त्यातून शिवबा घडले. नीतिमत्ता आणि आत्मविश्वास, हिम्मत, शौर्य आणि त्याग, समर्पण, सेवाभाव, नम्रता, त्यांनी यातून शिकले. कशातून? गीता, भागवत, रामायण, महाभारतातून. जो इतिहास आहे आपला, तत्त्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, गीता ही फिलॉसॉफी आहे. तर मुलांनो, आम्हीसुद्धा जीवनाचं समाधान मिळवलं जीवन समजल्यानंतर. आजचा विषय मी वेळेत संपवणार आहे, पण जर एवढं सगळं सांगितलं, उद्देश हा होता की जीवन कौशल्य आणि जीवन मूल्य समजण्यासाठी जीवनाचं विज्ञानसुद्धा आपल्याला समजणं आवश्यक आहे. जीवनाचं विज्ञान इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? लाईफ सायन्स. काय म्हणतील? लाईफ सायन्स. सोशल सायन्सचे सर आहेत आपल्याकडे, खान सर, है ना. तर त्यांनी मला सांगितलं बघा की मी सोशल, असं नाही की मी त्यांना बघून असं मी ना जाणलं नाही, त्यांना विचारलं होतं कोणता विषय. काही ना असं वाटतं की मी असं बघून कुणी असं बघून समजू शकतो तुझ्या मनात काय चाललं आहे, किंवा तुझ्या असं होत नाही शक्यतो. हां, कोण सुखी आहे कोण दुःखी आहे तेवढं समजतं, पण सगळंच तुमचे आजोबा आता कुठे आहे कोण आहे असं एवढं सांगता येत नाही. काही सांगतात का त्यांना आधीच माहिती असते, असं समजून घ्या थोडंसं. पॉईंट हा आहे की जीवनाचं विज्ञान, लाईफ सायन्स. तुम्ही म्हणाल आम्ही बायोलॉजी शिकतो, त्याच्यामध्ये आहे लाईफ सायन्स. जे 10वीची मुलं आहे ना, ते 10वीची मुलं 9वी-10वीला सायन्समध्ये बायोलॉजी विषय असतो, काही सेक्शन असतात, चॅप्टर्स. बघा सांगायला थोडं दुःख आहे की आपल्या मेडिकल सायन्समध्ये MBBS, MD, MS कोर्स जो असतात, आणि बायोलॉजी जी आहे 7वीपासून जे सायन्समध्ये बायोलॉजी विषय थोडा येतो 12थपर्यंत, केवळ बॉडी स्टडी आहे. बॉडी स्टडी आहे, बॉडी पार्ट स्टडी आहे, बॉडी फंक्शन स्टडी आहे, बॉडी सिस्टीम स्टडी आहे. त्याच्या व्यतिरिक्त मन, जी आपली शक्ती आहे मन,
बुद्धी एक मोठी शक्ती आहे, अहंकार ही आपली शक्ती आहे, अहंकार आपली ओळख आपण काय समजतो अहंकार, आणि आपण स्वतः जीव आत्मा ज्याला म्हणतात त्याचं काही कुठं उल्लेख नाही आहे. हे दुर्भाग्य आहे. म्हणून होतं काय की आपण तर खूप काही 98, 99 मार्क्स, 100 मार्क्स, आउट ऑफ मार्क्स मिळतो आहे, पण जीवनाचं ज्ञान जेव्हा नाही आहे तेव्हा मग काही संकट जेव्हा जीवनात येतात, काही चॅलेंजेस आव्हान येतात, आपल्याला सामना करता येत नाही, ते सांभाळता येत नाही, तोंड देता येत नाही त्याला. तसं मागच्या वर्षी न्यूजला एक बातमी आली होती. चंद्रपूर जिल्ह्याचा जो मुलगा होता अनुराग बोरकर, नीट एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर मागच्या वर्षीची गोष्ट आहे, त्याला कळालं, त्याला असं वाटलं की मला डॉक्टर नाही व्हायचं आहे, मला काही वेगळं करायचं आहे. असं होतं काही वेळेस. जसं मला जे लहानपणाचं स्वप्न होतं IAS होण्याचं, सेवेसाठी, समाजसेवेसाठी, नवोदय शाळेपासून ते होतं स्वप्न, पण कॉलेजच्या वयात आल्यानंतर लक्षात आलं की ते आपलं फील्ड नाही आहे. मी त्यासाठी 8-10 वर्ष अभ्यास केला होता, पुस्तकांचा अभ्यास केला होता शाळेपासून. मी तयारी केली होती त्यासाठी, पण जेव्हा कळालं की ते आपलं फील्ड नाही आहे, आपलं क्षेत्र नाही आहे, माझा विचार बदलला. तसं ह्या मुलाचंसुद्धा एक्झाम रिझल्ट आल्यानंतर त्याने ऑल इंडिया चांगली रँक मिळवली होती. जवळपास पहिल्या 100मध्ये तो होता, फर्स्ट 100मध्ये तो होता, टॉप रँक होती ऑल इंडिया नीटमध्ये. त्याला असं वाटलं की मला डॉक्टर नाही व्हायचं आहे, मला वेगळं व्हायचं आहे, वेगळं करायचं आहे. तर आईवडिलांना असं वाटलं की मुलं, बेटा इतके वर्ष आपण तो अभ्यास केला, इतका आपण खर्च केला, आता इतकं तुला चांगलं कॉलेज भेटतं MBBSसाठी, मुलांना मिळत नाही, तू का सोडतोय? आता आईवडिलांचं बोलणंही योग्य आहे, पण जर याचं मन नव्हतं, याची इच्छा नव्हती, तर याला बुद्धी पाहिजे होती की आपली इच्छा कशी सांगायची, आपला विचार कसा सांगायचा, कसं मांडायचा, आपलं म्हणणं आईवडिलांना कसं पटवून द्यायचं, त्याचं काम होतं. पण दुर्दैव त्याचंही, आईवडिलांचं दुर्दैव, त्या मुलाला हे जमलं नाही. ज्या मुलाने 99, 98 टॉप मार्क्स घेऊन नीट एक्झाम टॉप केलं, 99.9 सम काही घेतलं नाही, पर्सेंटाईल स्कोर घेतला, टॉप केलं, पण त्याला छोटीशी गोष्ट होती, त्याचा विचार नव्हता डॉक्टर बनण्याचा, आईवडिलांचं काही म्हणणं होतं, तो पटवून देऊ शकला नाही, किंवा त्यांचं ऐकून काही तो आपला विचार बदलू शकला नाही. न्यूजला आलं होतं, त्याने आत्महत्या केली. खूप दुःखाची गोष्ट आहे की त्यानं सायन्स अभ्यास केला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अभ्यास केला, मॅथ्स अभ्यास केला असेल 10वीपर्यंत, पण जीवनाचं ज्ञान नसल्यामुळे त्याने आपलं अनमोल असं जीवन संपवलं छोट्याशा गोष्टीमुळे. मला सांगा, तर विचार करण्याची आवश्यकता आहे की आपला केवळ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स याने समाधान भेटणार नाही, हे समजून घ्या. काही वेळेस 2, 5, 10% कमी मिळाले एक्झाममध्ये, काही बिघडत नाही. जोपर्यंत जीवनामध्ये हिंमत आहे, उत्साह आहे, मेहनतीची तयारी आहे, आणखी चांगलं काम करण्याची इच्छा आहे, ही आवश्यक आहे. अंकांनी काही होत नाही. मी माझं एक्झाम्पल सांगितलं, मला इतके टॉप मार्क्स, टॉप पोझिशन भेटली कायम, पण कधीच समाधान वाटलं नाही. त्यातून आनंद भेटला किती दिवस? 2-3 दिवस, 99 फक्त. लोक टाळ्या वाजवतात, काही पुढं सत्काट होतो, थोडं बरं वाटतं, मनाला बरं वाटतं. पण जीवनाच्या समस्या, रिअल लाईफ प्रॉब्लेम्स, आवर फॅमिली प्रॉब्लेम्स, सोसायटी प्रॉब्लेम्स, तर सोल्युशन भेटत. आपल्या मॅथ्समध्ये किती अंक भेटले त्याने फॅमिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होत, माइंड प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही होत. सांगा तू कशा आहे? ते शिक्षण काही चुकीचं नाही आहे, अनावश्यक नाही आहे, ते शिकायचं आहे. जितकं आपली बुद्धी आहे आपण प्रयत्न करायचा आहे, पण जीवनसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आणि ह्या शाळेमध्ये जे तुमचे चेअरमन सर आहेत, मॅडम आहेत, म्हणजे शिक्षक आहेत, त्यांना याची कल्पना आहे, म्हणून ते तुमच्या शालेय शिक्षणासोबत अवांतर जीवनाविषयीसुद्धा चांगला विचार, चांगल्या सवयी, चांगल्या काही तुम्हाला चांगलं ज्ञान, कौशल शिकवत आहेत ना. मी तिथे बघितलं, प्रत्येक शाळेच्या बाहेर, आपल्या प्रत्येक क्लासच्या बाहेर ना, किंवा मध्येसुद्धा खूप सुंदर काही चांगले जे महापुरुष आहेत
त्यांची माहिती, त्यांचे विचार मांडलेले आहेत, दिलेले आहेत, की ज्यातून आपल्याला जीवन समजता येईल, जीवन शिकता येईल. तर मी जे बोलत होतो जीवनाचं विज्ञान, की आपल्याला आपली ओळख व्हायला पाहिजे. आपली ओळख व्हायला पाहिजे म्हणजे काय, की मी कोण आहे, मी कुणाचा आहे, मी कुठला आहे, मी का आहे, याचं उत्तर माहीत पाहिजे. नाही पाहिजे? तुझं नाव काय बेटा? हेरंब. आता याला जर विचारलं तू कुठला आहे, त्याला सांगता येईल ना? सांगता येईल. तू शाळेत का आलेला आहे, त्याला ते पण सांगता येईल. तू किती वेळ आलेला शाळेमध्ये, ते पण सांगता येईल. आणि शाळा सुटल्यानंतर कुठे जाशील, ते पण सांगता येईल हेरमला. आणि तो कोणी असा मुलगा असेल की बेटा तू का आला शाळेमध्ये, अजून विचार नाही केला सर, अजून विचार नाही केला सर. तू कुणाचा आहे, माहीत नाही सर तू कुणाचा आहे. तू कोण आहे, मी हा आहे सर, मी बॉडी जे आहे दिसतं ते मी आहे. आणि शाळा सुटल्यानंतर जाशील कुठे, जिथे रस्ता भेटेल तिथे जाईल, जी गाडी भेटेल ती जाईल. असं काही म्हटलं आपण तुम्ही काय म्हणणार, वेडा दिसतो, आला कुठून माहीत नाही, कुणाचा आहे माहीत नाही, का आला माहीत नाही, विचार नाही केला, जाशील कुठे अजून काही माहीत पक्का नाही आहे. मुलांनो, हे जे साध्या गोष्टी आहे, आपल्या जीवनाविषयी आपण जर थोड्या विचार केल्या तर आपल्या बुद्धीला चालना भेटणार, बुद्धी जागी होईल, आपल्या बुद्धीतला विवेक तो जागा होईल आणि मग आपलं जीवन सोपं होईल. असा आमचा अनुभव आहे. कोणताही अभ्यास, कोणतंही काम चांगलं होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. आपला अभ्यास आणि कोणतंही काम चांगलं होण्यासाठी काय दोन गोष्टी आवश्यक आहे. पहिली गोष्ट, आपलं मन कसं पाहिजे, शांत पाहिजे. माइंड शुड बी पीसफुल, माइंड शुड बी पीसफुल. आणि आपली बुद्धी कशी पाहिजे, जागी पाहिजे. बुद्धी झोपलेली असेल मग आपल्याला टीचर काय सांगताय, काय शिकवताय, पुस्तकात काय आहे ते समजत नाही. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. मन शांत पाहिजे आणि बुद्धी जागी पाहिजे, म्हणजे विवेक जागा पाहिजे बुद्धीतला. आपल्याला चांगलं काय, योग्य काय, अयोग्य काय समजलं पाहिजे. आज होतं काय समाजामध्ये की इंजिनियर, डॉक्टर लोक बनतात, मुलं बनतात, पण व्यसनमुक्त जीवन जगता नाही येते. गावोगावी बघा तुम्ही, अनेक डॉक्टर्ससुद्धा, अनेक डॉक्टर्स, शिक्षकसुद्धा, इंजिनियरसुद्धा, मोठमोठे मिनिस्टर्स, मोठमोठे आमदार, खासदारसुद्धा नशामुक्त जीवन जगू शकत नाही आहे. मी जेव्हा BTech केलं मुंबईला, टॉप कॉलेज आहे देशाचं, VGT आहे कॉलेज. त्या कॉलेजमध्ये सुद्धा जे मुलं टॉपची मुलं असतात देशामध्ये, 99, 98 टॉप मार्क्स घेऊन जे पास होतात त्यांना ॲडमिशन मिळतं त्या कॉलेजमध्ये. पण ती मुलंसुद्धा 50% मुलं सेकंड इयरला, निम्मी मुलं हॉस्टेलला नशेचे अधीन होताना मी बघितलं. नशेचे शिकार, बिडी, तंबाखू, गुटखा, दारू, सिगरेट आणि वाईट सवयीमध्ये फसताना मी बघितलं. मग मला वाटलं असं की दुःख वाटलं की हे कशामुळे घडतं आहे. त्यांनी तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ चांगला अभ्यास केलेला आहे, तर त्यांना कळू नये का चांगलं काय, वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय. ते कशामुळे घडतं मुलांनो, जेव्हा आपल्याला जीवनाचं ज्ञान नाही, जीवनाची किंमत माहीत नाही, जीवनाचा उद्देश माहीत नाही, तेव्हा आपला संयम कमी पडतो. काय कमी पडतो, संयम कमी पडतो, आपली शक्ती कमी पडते. जे म्हणतात नॉलेज इज पॉवर. काय म्हणतात, नॉलेज इज पॉवर. विच नॉलेज, लाईफ नॉलेज, जीवन ज्ञान किंवा सोप्या भाषेत आत्मज्ञान. शिवांना इतकं आत्मबल, इतकी हिंमत, जसं अफजल खान जो होता, अफजल खान भला दिपाडा 8 फुटाचा होता अफजल खान. शिवांनी त्याला आपल्या बुद्धीने, चालाखीने कसं संपवलं. हिंमत, शौर्य, विश्वास, कशामुळे, ज्ञान, आत्मज्ञान होतं. आत्मज्ञान. तसं मुलांनो, हे जे ज्ञान आहे, आत्मज्ञान, जीवनाचं ज्ञान, स्वतःचं ज्ञान असेल, मग तुम्हाला काय असेल, आत्मबल असेल. आजकाल काय होतं, कोणी पैलवान तर आहे, कुस्ती पैलवान, चॅम्पियन,
पण तो छोट्याशा बिडीचा, छोट्याशा पुडीचा काय बनतो, दास, गुलाम बनतो. असं होतं समाजामध्ये की जो 4 लोकांना उचलून फेकू शकतो तो एक बिडी आणि एक पुडी फेकू शकत, तो स्वतः काय होतो, ढेर होतो, म्हणजे तो खलास होतो, तो पराजित होतो त्या पुडीसमोर, गुलाम बनून जातो, शिकार होतो. छोट्याशा बाटलीमुळे काय होतो, तो शिकार. असं होतं गावामध्ये. आपण बघतो की लोक अशी पडलेली आहे गटारजवळ, गल्लीमध्ये, कुठं कुत्रे त्यांच्या ना घाण करतायत, त्यांना काही लक्षात पण म्हणजे भान. हे जे आहे कशामुळे, त्यांना काय नाही आहे, आत्मबल नाही, त्यांची शक्ती कमी पडत आहे. बॉडीची शक्ती खूप आहे पण त्यांना आत्मबल नाही आहे, स्वतःचं बल नाही आहे की त्याने ते चुकीच्या गोष्टींना काय म्हणू शकतील, नाही म्हणू शकतील. नो, आय डोंट वॉन्ट दिस, आय डोंट नीड दिस. त्यांचं असं नाही आहे मन. ओके, शेवटचं थोडं 5-10 मिनटं. आत्मज्ञान नसल्यामुळे काही नाही आहे, आत्मबल नाही आहे. आणि जेव्हा आत्मबल नाही आहे तेव्हा आत्मविश्वाससुद्धा काय होतो, नसतो, कमी असतो. आणि जेव्हा आत्मविश्वास नाही आहे, संयमसुद्धा कमी पडतो. मग संयम, आज ज्या समस्या समाजामध्ये आहे, भ्रष्टाचार, अत्याचार, नशा, हिंसा, घटस्फोट. घटस्फोट म्हणजे काय इंग्लिशमध्ये, तुम्ही ऐकलं असेल, विस्फोट ऐकला, विस्फोट, स्फोट, विस्फोट म्हणजे एक्सप्लोजन. एक्सप्लोजन. घटस्फोट म्हणजे काय, डिवोर्स. काय म्हणतात, डिवोर्स, तलाक, डिवोर्स. समस्या खूप वाढलेली आहे समाजामध्ये. असहनशीलता, इंग्लिशमध्ये इंटॉलरन्स. इंटॉलरन्स, असहनशीलता, निर्दय, नो कम्पॅशन, दया नाही, दया नाही, क्षमा नाही, समस्या आहे. निर्दयीपणा किंवा तणाव, चिंता, दुःख, है ना, या सगळ्या समस्या आहेत. यांचं समाधान, या समस्या काय आहेत, लोकांमध्ये संयम नाही आहे. जसं भांडणं होतात, भांडणं आजकाल जसे न्यूजला ऐकायला मिळतं, लोकलमध्ये, ट्रेनमध्ये छोटंसं काही घडतं, थोडंसं वाद होतो, सीट होऊन होतं, थोडंसं धक्का लागला, काही है ना, काही झालं, लगेच हिंसा होते. आधी भांडण होतं, बोलाबोली होते, नंतर मग एखाद्याची हत्या होते. दुर्भाग्य आहे. दुर्दैव. जे अनमोल असं जीवन आहे, ज्या जीवनाची किंमत जगाच्या संपत्तीमध्ये होऊ शकत नाही, लोक असं सहज त्याला संपवून टाकतात, स्वतः किंवा हत्या होऊन जाते. आत्महत्यामुळे समस्या आहे. तर मुलांनो, संयम नसल्यामुळे, संयम कुठे पाहिजे, आपल्या मनावर संयम पाहिजे. जे म्हणतात कधी असं लिहिलेलं असतं रस्त्यावर, वाहतुकीचे नियम असतात ना, की नजर हटी, दुर्घटना से देर भली. अजून म्हणतात मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. की मनाचा जो संयम आहे तो सगळ्यात मोठा संयम आहे, मनाचा संयम. तर आपल्या मनावर संयम पाहिजे. आपल्या इच्छा येतात मनामध्ये, त्यांच्यावर संयम पाहिजे. संयम कसा होणार, आपल्या बुद्धीमध्ये जो विवेक आहे त्याला जागवून. बस शेवटचे थोडा वेळ आहे, तर थोडं लक्ष द्या. मागे आवाज येतोय मुलांना व्यवस्थित, ओके. बस थोडं महत्त्वाचं आहे की संयम, मनावर संयम पाहिजे. आपली इच्छा येणं स्वाभाविक आहे, मनामध्ये काही इच्छा येणं नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. पण केवळ मनात आलं म्हणून केलं हे चुकीचं आहे. आपण विचार केला पाहिजे. डोंट जस्ट डू इट. आजकालचं फॅशन काय आहे, ट्रेंड काय असतं, ट्रेंड जस्ट डू इट, जस्ट डू इट, बस करून टाक. नंतर विचार कर काय केलं, त्याचा काय परिणाम होईल. हे चुकीचं आहे. आपण विचार आधी केला पाहिजे की ते योग्य आहे का अयोग्य आहे, चांगलं आहे का वाईट आहे. आपली बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. इच्छा येणं चुकीचं नाही आहे, इच्छा येणं स्वाभाविक आहे. मी काय असं म्हणत नाही इच्छा येणारच नाही, इच्छा येतात मनामध्ये. पण केवळ इच्छा येऊन ते केलंच पाहिजे असं काही नियम नाही आहे. बुद्धीने आधी विचार केला पाहिजे, योग्य वेळ आहे का, योग्य ठिकाण आहे का, चांगली योग्य इच्छा आहे का, ओके. तर असा आपण संयम केला पाहिजे बुद्धीने.
आपले जे भावना असतात, इमोशन्स, त्याच्यामध्ये संयम आपण केला पाहिजे. आणि संयम असं एका दिवसात येत नाही, सवय लावली पाहिजे. काय केली पाहिजे? सवय. मनुष्य हा सवयींचा गुलाम असतो असं म्हणतात. मनुष्य हा सवयींचा गुलाम असतो. चांगल्या सवयी किंवा वाईट सवयी, दोघी सवयी. म्हणून आपण लहानपणापासून चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. आणि हे वय त्याचंच आहे, लहान वयापासून ना तेच असतं. काही वडील आपल्याला शिकवतात, शिक्षक शिकवतात चांगल्या सवयी, की रांगेत चला, सवय ती एकदम नाही होणार. ज्यांना सवयच नाही कधी लहानपणापासून, ते गाढवासारखे चालणार, एका लाईनमध्ये चालणार नाही. किंवा शांत बसा, सवयीचा भाग घ्या. काही जमतच नाही, त्या सवयच नाही, कधी केलंच नाही आहे. ते मन काही शांत बसायला तयार होत, तर सवयी अशा असतात. शांत, आपल्याला सांगायचं काम नाही पडत, समजतं, हां इथं ऐकायला पाहिजे, लक्ष देऊन ऐका, ही पण सवय आहे. ती एका दिवसात येत नाही. लहानपणापासून आपण आपल्या बुद्धीने, आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना काय केली पाहिजे? सवय लावली पाहिजे, हॅबिट लावली पाहिजे. आणि ते आपलं काम आहे. आणि जर एकदा आपण चांगल्या सवयी लावल्या, मग जीवन खूप सोपं होऊन जातं. ओके. तर इमोशन्स आपलं, जसं कोणी काही बोललं आपल्याला, ते एकदम त्याचा रिस्पॉन्स देण्यापेक्षा आधी विचार केला पाहिजे की तो चुकीचं बोलला, पण मी आता काय रिस्पॉन्स द्यायचा विचारपूर्वक दिला पाहिजे. ते काय होतं, त्यांनी नुसतं काही बोललं, आपण त्याचं डोकंच फोडतो त्याचा आपण हातच तोडतो. असं व्हायला नको. आपण आपल्या बुद्धीने विचार केला पाहिजे. छोटीशी गोष्ट आहे, सोडून द्यायला, नंतर बघू. का बुद्धीचा उपयोग केला तर आपला संयम वाढतो आणि आपलं जीवन थोडं सोपं होतं. ओके. आपले जे सेन्सेस आहे, सेन्सेस संपलं नाही अजून, थोडं वेळ आहे. आपले सेन्सेस आहे, इंद्रिय, त्यांनासुद्धा अशा आपल्याला सवय लावायला पाहिजे संयमची. जसं जिभेची इच्छा होते, हॉटेलला जे दिसतं कुठं बाहेर खायला, कोणत्या दुकानावर, लगेच मन किंवा आपली जीभ ना खायला पाहिजे, टेस्ट केलं पाहिजे. तर आपण हा विचार केला पाहिजे, आता तर खाल्ला आपण डबा, आता काय लगेच आवश्यकता आहे, थोडं थांबून घे, वेट, असं म्हणू शकतो आपण. संयम सवय लावली पाहिजे. जसं मोबाईल, तुम्ही गेले घरी शाळा सुटल्यानंतर, मन काय म्हणतं, मोबाईल पकड, मोबाईल घे, उचलतो मोबाईल उचलतो मोबाईल. नाही, आवश्यकता नाही, आता नंतर असं मनाला सांगितलं पाहिजे. आणि जर ठीक आहे, बघायचंही आहे, चांगलं बघायचं, जे आवश्यक आहे ते बघायचं. टाईमपास चुकीचं बघायचं नाही, का मन बिघडतं बेटा. मी 10वी नंतर कोणताच सिनेमा बघितला नाही आहे. 10वी नंतर असला 28 वर्ष आली, मी सिनेमा नाही बघितला. का नाही बघितला? पैसे नव्हते, असं नाही आहे मला समजलं की बॉलिवूड सिनेमा जो असतो, मन ना दूषित करतो, आपलं मन बिघडून टाकतो. आपलं जे फोकस आहे, आपला अभ्यास, आपल्या कामावर, ते कमी करतो. आपलं मन भटकून जातं, असा माझा अनुभव होता. नको ते दाखवतात, हिंसा दाखवतात, नशा दाखवतात, चुकीच्या गोष्टी दाखवतात. त्याने आपल्या मनामध्ये दूषित विचार येतात. म्हणून मी काही चांगली मूवी आहे, काही शिकण्यासारखं आहे, काही चांगलं कोणाचं जीवन आहे, जसं सिंधुताई सपकाळ है ना, सिंधुताई सपकाळ, त्यांच्या जीवनामध्ये काही आलेलं आहे सिनेमा, ते बघितलं आहे मी, 2-3दा बघितलं आहे. शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, हे बघितलेलं आहे, यांचं जीवनपट बघितलेलं आहे. पण बॉलिवूड सिनेमा नाही बघितलं. आणि हॉलिवूड काय असं, हॉलिवूड मला माहीत पण नाही काय असतं. सांगायचं उद्देश हा की आपल्या बुद्धीने आपण समजून घेतलं पाहिजे, चांगलं काय आहे तेच बघायचं, ऐकायचं, बोलायचं. मी माझ्या जीवनामध्ये चुकूनसुद्धा एकसुद्धा अपशब्द ज्याप्रमाणे शिवीगाळ कधीही केली नाही आहे, कधीही नाही, चुकूनसुद्धा आणि अपशब्द बोललो कोणाला. का? संयम. कुठं? वाणीवर संयम, आपल्या मनावर संयम. की कोणी चिडवलं असेल, कोणी काही त्रास दिला असेल, तेव्हासुद्धा बुद्धीने काम केलेलं आहे, शिवीगाळ नाही केली. का? शिवीगाळ केल्याने आपलंच तोंड काय होतं, खराब होतं. हे आपलं समजलं पाहिजे. ओके. मी जे काही सांगितलं, ह्या गोष्टी सवयीविषयी बोललो, संयम. आणि
शेवटचा एक मुद्दा हा घेतो की मी जे याचं नाव घेतलं होतं आणि ते काही 3-4 प्रश्न केले होते की जसं याला माहीत आहे हा कुठून आलेला आहे, हा कुणाचा आहे, तो कोण आहे, तो इथे का आला शाळेमध्ये, किती वेळ आलेला आहे माहीत आहे. तसं जीवनाविषयीसुद्धा आपण जर थोडं चिंतन केलं की मी ह्या जगामध्ये आलो आहे. तुम्ही सांगा, तुम्ही ह्या जगात आले का आधीपासून आहे असे शाळेमध्ये ड्रेस घालून? बोला. आलेलं आहे. तुम्ही कधी आले ह्या जगामध्ये? हॅपी बर्थडे आहे ना, डेट ऑफ बर्थ तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही कधी आले जन्म घेऊन? माहीत आहे. मुलांनो, जसं आपल्याला शाळेमध्ये कुठून आलो मी, किती काळसाठी आलो आहे, मी कुणाचा आहे, कोण आहे, का आलो आहे हे माहीत असतं. तसं जीवनाविषयीसुद्धा आपल्याला हे ज्ञान असणं आवश्यक आहे. का ह्या जगामध्ये कुणीही सेटल होऊ शकत नाही. तसं कुणीही मुलगा शाळेमध्ये सेटल होऊ शकत नाही. थोडा काळ यायचा बघा शाळेमध्ये, थोडं काही आपला हेतू आहे म्हणून आपण येतो शाळेमध्ये. तसंच जीवनामध्ये सुद्धा, ह्या जगातसुद्धा आपण जे आलेलो आहे, तर आपण प्रश्न केला पाहिजे, थोडं चिंतन केलं पाहिजे, विचारणा केली पाहिजे की मी ह्या जगात जी जन्म घेऊन आलो आहे, मी कुठून आलो आहे. का एक दिवस आपल्याला जावंसुद्धा लागेल. जसं तुम्हाला शाळेत आल्यानंतर मी कुठून आलेलो आहे, मी कोणत्या गावातून, कोणत्या घरून आलेली आहे, कोणत्या कॉलनीमधून आलेली आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. का तुम्ही शाळेमध्ये कायमसाठी राहू शकत नाही. तसंच मुलांनो, आज झालं काय समाजामध्ये, लोकांना हे ज्ञान नसल्यामुळे, देखो हिंदी में थोड़ा बोलतो मी, लोग दुनिया में आते तो हैं, लोग दुनिया में जन्म लेके आते तो हैं, जाना नहीं चाहते. कोई बच्चा स्कूल में आया और स्कूल छोड़ना नहीं चाहेगा, ऐसा होगा? मैं स्कूल नहीं छोडूंगा, मैं स्कूल नहीं छोडूंगी, काही असं असतं का? आपण वाट बघतो शाळा कधी संपेल, कधी संपेल, आणि असं असं आपल्यामध्ये की शाळा कधी सुटणार, अजून वेळ होत नाही, असं होतं मनाचं ना. आपल्या घराची ओढ लागते आणि ती आवश्यक आहे, स्वाभाविक आहे. मुलांनो, तसंच की नाही, जर थोडंसं आत्मज्ञान झालं, आत्मज्ञान स्वतःचं ज्ञान की मी जे जगात आलो आहे, मी कुठून आलो आहे आणि मी कोण आहे. का ही जी बॉडी आपली बॉडी ही जन्मापासून आतापर्यंत आपला अनुभव आहे कायम बदलत आलेली आहे. आली ना बदलत. आता हा जो हेराम आहे 6वीला 7वीला आहे, 6वीला 50 वर्षानंतर कसा दिसेल तुम्ही ओळखू शकणार नाही. जो कुठे भेटला तुम्हाला हेराम जळगावला 50 वर्षानंतर हा यशवंत शाळेत आपल्यासोबत होता. तुम्हाला जर तुम्ही 50 वर्ष बघितलंच नाही त्याला तर लक्षात येणार का बॉडी आपली बदलून गेलेली असेल. सांगायचं उद्देश हा, आपली ओळख आपला चेहरा आहे पण थोडा काळ फक्त. आपलं आय डी जे असतं ते पण आपली ओळख असते पण ते बदलते. तुमचं आय डी 1 वर्षाचं असतं का 5 वर्षाचं असतं? क्लास वाईज ते बदलतं प्रत्येक वर्षी. तर असं सांगायचा उद्देश आहे की आपली ओळख आय डी परमनंट समजली पाहिजे. आपलं नाव आपण म्हणतो माझी ओळख ही आहे, पण ते सुद्धा बदलतं खूप वेळेस. नाव बदलतं, जसं मुलींचं लग्नानंतर नाव बदलतं, आडनाव तर बदलतंच, पण नाव पण बदलून जातं खूप वेळेस. नवीन नाव भेटतं, सासरी नाव बदलतं, म्हणजे आपलं गाव बदलतं, आपली फॅमिली मेंबर्स बदलतात. मग न बदलणारी आपली ओळख, शेवटचा मुद्दा आहे हा. जीवनाचं विज्ञान थोडं समजलं तर जीवन खूप सोपं होईल. कसं सोपं होईल? आपल्या समस्या काय आहे? आपल्या समस्या असतात चिंता. कोणती चिंता असते आपल्याला? भविष्य चिंता असते ना, भविष्य चिंता. आपली एक समस्या आहे मृत्यूचं भय. एक्झामला ना एक्झामची भीती वाटते, निकालाची भीती वाटते, खूप काही अशा भीती असतात. आणि दुसऱ्यांची भीती वाटते, कुत्र्याची भीती वाटते, काहींना मांजराची भीती वाटते, काहींना ते असतात ना काय पालींची कॉकरोचची भीती वाटते काहींना, आणि अशा भीती असतात. सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? मृत्यूची भीती. मोठी भीती वाटते लोकांना. मृत्यू कोणाला नको असतो.
म्हातारपण मला पाहिजे असतं का? कोणाला नको असतं. आजारसुद्धा कोणाला नको आहे. दुःख नको आहे. मृत्यू नको आहे. मुलांनो, हे लक्षात घ्या, हे जीवन जे आहे याच्यामध्ये आपण कितीही नाही म्हटलं, म्हातारपण येणार, आजार येणार, दुःख येणार आणि मृत्यूसुद्धा. पण जर ज्ञान असेल, ज्ञान, जीवनाचं ज्ञान, आत्मज्ञान, तुम्हाला मृत्यूची भीती वाटणार नाही, म्हातारपणाचं दुःख वाटणार नाही, तुम्हाला कसली चिंता नाही होणार. आमचा अनुभव आहे. कोणतं ज्ञान? जीवनाचं, आत्मज्ञान. काय ज्ञान? की आपण जे आहोत ते बॉडी नसून त्या बॉडीमध्ये जो आत्मा आहे, जीव, सेल्फ, तो आहोत. आणि तो आत्मा कसा आहे माहीत आहे? अजन्म, अजर, अमर, अविनाशी आहे. भगवद्गीता जी आहे, साऱ्या वेदांचं सार हे आहे, सांगते की आपण जे आहोत भगवंताचे अंश आहोत. भगवंत कोण आहे? भगवंत या विश्वानंत विश्वाचे मालक आहेत. पण आधी तर निर्माता आहे. निर्माता मालक आहे आणि कंट्रोलर आहे आणि त्याचे ते एन्जॉयर पण आहे, उपभोक्ता. बस शेवटचं 1 मिनटं फक्त, की हे जर समजलं की आपल्याला आपण जे जन्म घेऊन आलेलो आहे, एक जागा तर पाहिजे ना, आपण तिथून आलेलो आहे. जसं तुम्ही आले, शाळेत कुठून आले, एक जागा आहे आणि तुम्हाला माहीत आहे मी कुठून आलो आहे, म्हणून तुम्हाला शाळा सुटल्यानंतर चिंता होत, आता कुठे जाऊ, कुठे शोधू, कुठे जाऊ ना, असं होतं का? तुम्हाला माहीत आहे कुठे जायचं आहे, कोणत्या गाडीत बसायचं आहे, कुठे जायचं माहिती आहे. तसं मुलांनो, तर थोडं हे ज्ञान झालं जीवनाचं, की मी जे जन्म घेऊन आलेली आहे, मी कुठून आले. म्हणून ते आपण जे म्हणतो की मुले ही देवाघरची फुले, किंवा साने गुरुजी होते, साने गुरुजी यांचं जे गीत आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्यात पुढे येतं, प्रभूची लेक रही सारी तयाला सर्वही प्यारी. ऐकलं आहे की सर्व जे जीव आहेत ही भगवंताची मुलं आहेत. तसं ते म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची. ऐकलं आहे की भगवंत सर्व जीवांचा काय आहे? माता पिता, किंवा ती हिंदीमध्ये प्रेयर्स म्हणतात, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा. हे समजून घ्या की आपण सर्व, जी आपली इच्छा आहे कायम जगावं, म्हातारा आपण होऊ नाही, कोणते आपल्याला आजार होऊ नये, आपली इच्छा आहे ना अशी, की मला दुःख येऊ नये, ही आपली इच्छा आहे. मी कायम सुखी जगावं, आनंदी असावं. मुलांनो, हे का माहिती आहे आणि शक्य आहे जेव्हा आपण समजून घेऊ आपण कोण आहोत. आपण भगवंताप्रमाणे भगवंताचे अंश आहोत. म्हणून आपण काय आहोत? जन्म होतो देहाचा, आत्म्याला जन्म होत नाही. आत्मा फक्त या देहामध्ये काय आहे? निवासी आहे. काय आहे? निवासी. जसं तुमचं शरीर कायम बदलत गेलं, पण आई असं म्हणते का, बेटा तू माझा मुलगा नाही, आता माझा मुलगा एवढसा होता, माझा मुलाने जन्म घेतला तो एवढसा होता, तू आता किती मोठा होऊन गेला, तू माझा मुलगा नाही आता. असं होईल का? बॉडी बदलल्यामुळे, याचं मन बदलल्यामुळे, याची बुद्धी बदलल्यामुळे व्यक्ती बदलतो का? व्यक्ती बदलत नाही. आणि जो व्यक्ती बदलत नाही तो आत्मा म्हटला जातो. तो एक व्यक्ती आहे. आत्मा एक व्यक्ती आहे. कोणाची भाषा बदलते, कोणाची बुद्धी बदलते, विचार बदलतं, पद बदलतं. पण आईवडिलांसाठी की आपल्यासाठी तू व्यक्ती बदलत. तर मुलांना शेवटचं समजून घ्या, जे बदलत नाही, जे जन्म घेत नाही, जे माताचा होत नाही, जे कधी मृत्यू पावत नाही, ते आपण आहोत, आत्मा. आणि हे जे आत्मज्ञान होईल तुम्हाला, आपण भगवंताची मुलं आहोत. मग तुम्हाला शक्ती, बुद्धी, विश्वास, संयम, शांती भेटणार. मुलांना जेव्हा संयममधून शांती भेटणार तर सुख समाधानसुद्धा अवश्य मिळतं. आम्ही मुलांना हिंदीमध्ये म्हणतो, शांति दुकान में नहीं मिलती, शांति बाहर नहीं मिलती, शांति की अनुभूती होती है. शांती की, आणि ती अनुभूती कुठे होणार? आपल्या आत. जेव्हा संयम असेल मुलांना, जेव्हा शांती असेल मनामध्ये, तेव्हा तुम्हाला सुखसुद्धा वाटणार, आनंदही वाटणार जीवनाचा, आणि समाधानी भेटणार. आणि जेव्हा तुमचं असं मन शांत असेल, मनामध्ये प्रसन्नता, आनंद असेल जीवनामध्ये, तुमचा अभ्यास आणि तुमचं प्रत्येक काम कसं होईल? चांगलं होईल. जर तुला भीती नाही आहे, कसली चिंता नाही आहे. आणि जर बघा, हेच बेसिक गोष्ट आहे.
मनुष्य जीवनाचा उद्देश हाच आहे. काय? स्वतःला जाणणे. मला सांगा, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का की तुम्ही किती दिवस जगणार? जसं असलं आपल्याकडे असतं बर्थ सर्टिफिकेट, आपल्याकडे असतं बर्थ सर्टिफिकेट, पण कुणाकडे सुद्धा लाईफ टाईम सर्टिफिकेट आहे का? लाईफ टाईम सर्टिफिकेट नो बडी कॅन गिव्ह अस लाईफ टाईम. जसं तुम्ही गाणं ऐकलं असेल, जिंदगी एक सफर, हां है सुहाना, आगे पुढे यहाँ कल क्या हो. हां मुलांनो, जेव्हा हे जगाचं जे सत्य आहे, काय कधी काय होईल सांगता येत नाही, पण जेव्हा तुम्हाला ज्ञान असेल मी जो आहे त्याचं काहीच होऊ शकत नाही, आत्म्याचं काहीच नुकसान होत. हां बॉडीचा कधी हातपाय कापला जातो, हातपाय तुटतो, आत्म्याचा हातपाय तुटत. हां आत्म्याचा देह जो आहे हनुमानजीप्रमाणे काय आहे, दिव्य, दिव्य आणि चिन्मय देह आहे, चिन्मय चिरंजीवी. आत्मा जो आहे काय आहे, जीव काय आत्मा चिरंजीवी. बस एवढं समजून घ्या मुलांनो. ह्या निमित्ताने आपण जर एवढं समजून घेतलं मनुष्य जन्मामध्ये, मी ह्या ज्या गोष्टी आहेत जे बोललो, गाढवाला, पशुला, पक्षाला समजू शकत नाही का? तो गाढव हे समजू शकत नाही की गाढव मी नाही आहे, मी एक आत्मा आहे. तो काय समजतो गाढव? जी बॉडी आहे ते मी आहे असं गाढव समजतं. पण मनुष्य समजू शकतो, बॉडी मी नाही, बॉडी माझी गाडी, बॉडी माझी मी, जीवन एक प्रवास, जीवन काय आहे प्रवास. मी कोण आहे? पॅसेंजर. मी कोण आहे? यात्री, पॅसेंजर. आणि मग आपल्याला माहीत पाहिजे मी कुठून निघालो आहे, मला कुठे. बस या सिंपल गोष्ट मुलांनो. तर थोडे ज्ञान झालं आपल्याला जीवन खूप सोपं होईल. आपण भगवंताशी आपला जो संबंध आहे तो जाणून जी शक्ती भेटणार ते अनुभव. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. तो दाता कोण आहे माहीत नसेल की शक्ती कशी घेणार? हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना. हे जे आहे आपल्याकडनं चुका होणार का? आपल्याला बुद्धी नाही, शक्ती नाही, कसं हो? म्हणून मुलांनो भगवंतामध्ये श्रद्धा पाहिजे. जसं शिवाजी महाराज यांना श्रद्धा होती कोणामध्ये? जगदंबा, आई जगदंबा, भगवंतामध्ये श्रद्धा होती. प्रत्येक जे महापुरुष घडलेले आहेत त्यांना भगवंतामध्ये श्रद्धा होती म्हणून त्यांचं जीवन खूप महान झालं. सिंधुताई सपकाळ त्यांना भगवंतामध्ये श्रद्धा होती म्हणून त्यांचं जीवन महान झालं. तसं मुलांनो भगवंत कोणी थर्ड पार्टी नाही आहे. भगवंत जो कोणी आहे तो आपला कोण आहे? शाश्वत माता पिता. त्वमेव माताचं पिता, त्वमेव बंधू सखा. तुम्ही समजलं ना? तुम्हाला शक्ती भेटणार. माझ्या मागे एक शेवटचं वाक्य म्हणा, जगत के नाथ, जगत के नाथ भगवान जगन्नाथ, हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात या डरने की क्या बात. लक्षात घ्या तुम्ही कधी एकटे नाही आहेत. भगवंत तुमच्या सोबत आहे. परमात्मा जे म्हणतात ना, परमात्मा सबके दिल में है, हृदय में है. ते तुम्ही ओळखा. आपण भगवंताची मुलं आहोत. हनुमानजीप्रमाणे स्वतःची शक्ती ना अनुभवा. की हनुमानजी तर बघा बॉडी तर मनुष्याची पण नाही आहे ना, वानर रूप आहे, पण जेव्हा भगवंताशी संबंध आहे त्यांचा किती शक्ती बुद्धी त्यांच्यामध्ये आहे, तेज आहे. तसं मुलांना आपल्यातसुद्धा अनंत शक्ती बुद्धी आणि ज्ञान मोठं पराक्रम आपल्यामध्ये येणार आमचा विश्वास आहे. खूप धन्यवाद. तुम्ही खूप शांत चित्ताने ऐकलं. तर आय विश यू ऑल द बेस्ट. May God bless you. Once again, I thank our dear principal, our chairman sir and madam for all this opportunity to serve you here. तुला आवडलं काय थोडं बाहेर? काही समजलं? मी जे काही विषय घेतला होता की जीवन कसं आपलं समजून घेतलं पाहिजे आणि जीवनाचे कौशल्य, जीवनाचं मूल्य समजून जीवन आपलं सफल केलं पाहिजे. खूप धन्यवाद. A big thank to the Honorable Jagdish Deshmukh sir. How nicely he elaborated the thoughts of related to the life scheme and life values. The core idea of his speech was life's aims and objectives. And the theme of the speech, along with it, that was life sciences. हे सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं पाहिजे, इन्कल्केट केलं पाहिजे, थ्रू दिस स्पीच, दॅट इज पेशन्स.
And one line that he mentioned over there, throughout the life, I have never uttered a bad sentences and attitudes to others also. A huge clap for and it's a smooth initiative that our school has taken, that we are going to honor by the auspicious hands of our students. They will come and they will offer the honor and the token of love. So I would like to call upon some three, four students from grade 10, Darshan, Soham, Jayesh, and Mayur. Please come on stage. Without wasting time, please come on stage and by your hands, we are going to honor the distinguished personality that visited our school today itself. So I request Chairman sir, please guide them. You should take the blessings of the sir, touch the feet, and offer the token of love and honor the distinguished sir. Continuously that you should do that. One more student should come. Pranamali. Pranamali, come back. Please, then, you are still joining. मी सांगते कसं टाकायचं पकड तुला कधी समजेल ना मग तुम्हाला लोकांसाठी सेशन होतं म्हणून तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला पाहिजे असं सरांना आणि मॅडमला वाटलं. Continuously practice करतो त्या. शाळेचा आवाज आला पाहिजे. ये बेटा दर्शन पुढे ये. नहीं 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 ना अरे नहीं ना Please have a seat, sir. निर्मला से देशमुख सर एक गोष्ट आश्वस्त करू इच्छितो की whatever you have given the valuable lessons to them, they will try to inculcate and implement all these things in their upcoming life. Sure, sir. So, sir, yes. So it's a mandate to offer the vote of thanks, and I'm here to express my deep gratitude towards the distinguished personality and resource person, Vishnu sir, that they have given very valuable time and shared very valuable life sciences, life aims and objectives in front of all the students, teachers, and all the school management also. So, प्रश्न विचारायचा असेल yeah. तर विचारा.